जय माता दी मित्रमंडळ दिव्यांजूर आयोजित दिव्य अंजूर ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा भव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षी मोठ्या आनंदात दिव्यांजूर गावातून भिवंडीची मानाची पालखी एकविरायाची पालखी निघत असते। तर या एकविरायाच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित असतात। भिवंडीची मानाची पालखी जय माता दी मित्रमंडळ आयोजित दिव्य अंजूर ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा पालखीसाठी गावातील ग्रामस्थांनी तनमन धनाने केले सहकार्य। जय माता दी मित्रमंडळ दिव्य अंजूर आयोजित श्री क्षेत्र कार्ला एकविरा भव्य पालखी सोहळ्यात इंस्टा व यूट्यूब तसेच सोशल मीडियातील अनेक कलाकारांनी देखील या भव्य पालखी सोहळ्यात उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तर चला पाहूया यावेळी जय माता दी मित्रमंडळ दिव्य अंजूर आयोजित भिवंडीची मानाची पालखी एकविरायाच्या पालखी सोहळ्यात गावातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेत शुभेच्छा देखील दिल्या। जय माता दी मित्रमंडळाच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षापासून भिवंडीची एकविरा देवीची मानाची पालखी ही सातत्याने या गावावर एकविरा देवीचा आशीर्वाद राहावा या हेतूने गावच्या सगळ्या लोकांची मनोकामना घेऊन देवीच्या चरणी मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प करण्यासाठी ही जी पालखी जात असते। निश्चितपणाने या पालखीच्या माध्यमातून देवी जो यांच्याकडे आशीर्वाद या गावासाठी पाठवते, त्यामुळे या गावामध्ये सुख समृद्धी ही निश्चितपणाने आलेली असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही। खऱ्या अर्थाने या गावामध्ये घराघरामध्ये एकविरा देवीचा भक्त आहे। घरातला माणूस आणि माणूस एकविरा देवीचा भक्त आहे। प्रत्येक माणूस एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी यात्रेच्याच दिवशी जातो असं नाही, वर्षभर सतत एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात। घरातल्या जन्माला आलेल्या लहान मुलाचं केस देण्याचा जो कार्यक्रम असतो तोही फार मोठ्या प्रमाणात इथले स्थानिक लोक एकविरा देवीला जाऊन त्या ठिकाणी केस अर्पण करत असतात, जेणेकरून लहान बाळाला देवीच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनाची सुरुवात करता येईल आणि देवी ही त्या बाळाला आशीर्वाद देऊन भविष्यामध्ये त्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आशीर्वाद देत असते। अशा ह्या देवीच्या चरणी ही पालखी सगळ्या गावाच्या इच्छा आकांक्षा घेऊन ती जात असते आणि देवीचा पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रामस्थांना आशीर्वाद देत असते। गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामीण भागामध्ये जवळजवळ पहिल्यांदा मानाच्या पालखीचा प्रोग्राम होत आहे आणि दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये या भागात तरुण वर्ग महिला वर्ग मोठ्या उत्साहाने भाग घेऊन हा कार्यक्रम आनंदाने पार पडत आहे। या माता एकविराच्या आशीर्वादाने सोहळ्याला अधिक महत्व प्राप्त होत आहे। म्हणून या पालखी सोहळ्याचे आयोजन त्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। जय माता दी यावर्षी दरवर्षी त्यांचे 18 वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे। एकविरा माते की आज खूप आनंद आहे। जय माता दी खूप लोकांना आनंद होत आहे। मी प्रत्येकाला एकच सांगू शकतो की एकदम चांगल्या पद्धतीने हा प्रवास सुरू करायचा आहे। एकविरा माते आहे की जय माता दी मित्रमंडळ आयोजित पालखी सोहळा म्हणतात। या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्ती आणि गावाला एकत्र करणारी ही पालखी आहे। भक्ती आणि एकत्रित ही पालखी आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की या मंडळाचा अध्यक्ष कोणी नाही, प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष आहे। त्यामुळे प्रत्येक आपापलं काम अतिशय भक्ती भावाने आणि सेवा म्हणून करताय, त्यामुळे कार्य उत्तम पार पडतंय। जय माता दी मित्रमंडळ आयोजित कार्ला पालखीचा 18 वर्ष आहे आणि आईचा आशीर्वाद आमची पालखी एकविरा माते की
आम्ही बऱ्याच वर्षापासून बघतोय या गावचा गाव आहे आणि या पालखीचं वर्षानुवर्ष नियोजन चांगलं असल्यामुळे इतर आजूबाजूचे गावकडे पण भरपूर या पदयात्रेला जोडले गेलेले आहे आणि खूप चांगलं कार्य आहे आणि उत्तर पद्धतीचं आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित घेऊन आणि इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पालखीमधले हे एकदम नीट आणि व्यवस्थितपणे करतात आणि खूपच छान मला खूप आवडलं आणि याच्या पुढच्या पुढे पण अशीच संख्या जोडत जावं आणि हा कार्य चांगला हो आणि आईचं हा खूप चांगला कार्य आहे त्याबद्दल मी बोलू शकतो. जबरदस्त आयोजन नियोजन सगळ्यांना जय एकविरा. आई एकविराच्या मी प्रार्थना करीन की सगळ्या एकविरा भक्तांना सुखरूप तुझ्या चरणाशी पोहोचव. जय एकविरा, जय एकविरा, एकविरा माते की, एकविरा माते की. बघा शिस्तबद्ध सगळी आहे त्याच्यामुळे काही आपल्याला टेन्शन असतात. जी पण आपली पदयात्री आहे ती प्रत्येक वर्षी सुखरूप पोहोचते, कुठलाही प्रकारचा घालवत नाही लागत, त्याच्यामुळे सगळं